इमोशन इज इक्वल टू एनर्जी इंटू मोशन. आपल्या प्रत्येक ऍक्शन साठी जर कुणी जबाबदार असेल तर ते कोण आहे माहितीये? ते इमोशन आहेत. आणि ऍक्शन घेण्यासाठी जी एनर्जी आपल्याला प्रत्युक्त करते, प्रवृत्त करते, ती म्हणजे काय? इमोशन. इमोशन, राईट? ओके. तर हा जो महत्वाचा पॉइंट आहे, महत्वाचे चॅप्टर आहेत. प्रत्येक गोल, जो ध्येय किंवा जे स्वप्न आपण साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत, कुठलंही असेल, कदाचित मुलांचं शिक्षण असेल, किंवा आपल्याला काही स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता प्राप्त करायची असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाचं काय माहितीये? प्रत्येक ध्येय याच्या पाठीमागे एक अल्टिमेट गोल आहे. गोल बियॉन्ड गोल, अल्टिमेट गोल. आणि हा अल्टिमेट गोल काय माहिती? आनंद प्राप्त करायचा आहे. कुठलंही काम असेल, कुठलंही एक कार्य असेल, किंवा सक्सेस असेल, धनसंपत्ती असेल, रिलेशन असतील, नातेसंबंध असतील, किंवा आरोग्य असेल, हे सगळं प्राप्त करायचंय. तर याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? खुशी किंवा आनंद, हॅपीनेस. बरोबर? आणि बहुतेक व्यक्तींना हेच वाटतं की ज्या दिवशी, ज्या क्षणी मला सक्सेस प्राप्त होईल, किंवा मला धनसंपत्ती प्राप्त होईल, माझे नातेसंबंध चांगले होतील, किंवा मला आरोग्य, ज्याला आपण HRCM हे गोल म्हणतो, हेल्थ रिलेशन करिअर मनी, हे प्राप्त झाल्यानंतर मी आनंदी होईल. तर हे सगळ्यात मोठं मीथ आहे, किंवा इल्युजन आहे, भ्रम आहे. याच्याने ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत नाही. परंतु म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्राप्त केल्यानंतर आनंद मिळेलच असं नॉट शुअरिटी. परंतु सक्सेस, धनसंपत्ती किंवा रिलेशन, हे सर्व एका गोष्टीमुळे मिळू शकतात, जर तुम्ही आनंदी असाल तर. जर तुम्ही प्रसन्न असाल तर. प्रसन्नता, प्रसन्नता हे फार महत्वाचं साधन आहे. प्रसन्नता हे फार महत्वाचं इमोशन आहे. थोड्या वेळासाठी जस्ट इमॅजिन करा, ज्या क्षणी, ज्या दिवशी पहाटे उठल्यानंतर, किंवा ज्या क्षणी तुम्ही आनंदी असता, तुमचं ऑफिस असेल, ऑफिसमध्ये जर तुम्ही आनंदी असाल, तर तुम्ही काय कराल माहितीये? योग्य निर्णय घेऊ शकाल. आणि त्याच्याने तुम्हाला जास्त सक्सेस, यश प्राप्त होईल, फक्त एका गोष्टीमुळे, जर तुम्ही आनंदी असाल तर. जेव्हा तुम्ही आनंदी असतात, त्यावेळेस जे पण काही तुम्ही कार्य करत आहात, त्या कार्यामध्ये तुमचं श्रेष्ठ प्रदर्शन, म्हणजे तुमचा परफॉर्मन्स अतिउच्च पातळीवर असतो. आणि ज्या वेळेस तुमचा परफॉर्मन्स चांगला असतो, त्यावेळेस तुम्हाला धनसंपत्ती जास्त प्राप्त होते. ज्या वेळेस तुम्ही आनंदी असता, त्यावेळेस तुमचा दुसऱ्या व्यक्तींबरोबर व्यवहार, ज्याला बिहेवियर म्हणतात, तो बिहेवियर सुद्धा अतिउत्तम असतो. ज्याच्याने काय होतात? रिलेशन मेंटेन होतात. रिलेशन, नातेसंबंध याच्यात मधुरता निर्माण होते. आणि ज्या वेळेस तुम्ही आनंदी असता, त्यावेळेस तुम्ही स्ट्रेस, तणाव किंवा चिंता याच्यापासून दूर राहता, आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं. बरोबर? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रसन्न राहिल्यानंतर धनसंपत्ती पण प्राप्त होतं, यश पण प्राप्त होतंय, आरोग्य पण चांगलं राहते, आणि रिलेशन सुद्धा अतिउत्तम स्थितीमध्ये असतात. म्हणून सरश्रींचं एक वाक्य आहे, अ पुअर मॅन कॅन बी हॅपी. एक गरीब व्यक्ती कधी कधी आनंदी असू शकतो, परंतु हॅपी मॅन कॅनॉट बी पुअर. एक आनंदी व्यक्ती, प्रसन्न व्यक्ती कधीही गरीब असू शकत नाही. राईट? आता गरिबीची व्याख्या ही सुद्धा ज्याची त्याची वेगवेगळी आहे. परंतु मी जी बोलत आहे ती श्रीमंती, खरी श्रीमंती, फक्त पैसेवाले नाही. पैसे असणे गोष्ट वेगळी आहे, आणि श्रीमंत असणं गोष्ट वेगळी आहे. पैसे असून सुद्धा लोकांचा व्यवहार असा असतो की सगळ्यात मिझरेबल व्यक्ती हाच आहे, म्हणजे सगळ्या जगाचं संकट याच्यावर कोसळलेलं आहे. बरोबर? परंतु काही व्यक्ती असे आहेत की ज्यांच्याकडे खरी श्रीमंती आहे. आता याची काही उदाहरणं आपण पुढे पण पाहूया. आपण सगळेजण ते सर्व प्राप्त करण्याचे अधिकारी आहोत.
जे आपल्याला सर्वांना, म्हणजे जे तुम्ही डिझर्व करता. काय काय डिझर्व करतो आपण, आपली क्षमता काय काय आहे, किंवा आपण कशासाठी पात्र आहोत. प्रेमासाठी आपण पात्र आहोत, किंवा आपली कुणीतरी केअर करावी, किंवा आपल्या जीवनामध्ये पण एन्जॉय असावा, करेज असावं, आपण सुद्धा रिस्क घ्यावी, किंवा आपल्या जीवनात सुद्धा ऐश्वर असावं. या सगळ्या गोष्टी किंवा सगळी स्वप्न जी तुमची आहे ती सगळी परिपूर्ण होऊ शकतात. जे पण तुम्हाला हवं आहे ते, परंतु यासाठी एक पॉसिबिलिटी आहे, एक संभावना आहे, एक पोटेन्शियल आहे, ते म्हणजे काय? आनंद. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी एनर्जीवर किंवा ऊर्जा शक्तीवर खूप काम केलेलं आहे. यांच्यामुळेच आज कम्युनिकेशन, म्हणजे जे आपण कम्युनिकेट करत आहोत, ते फोनवर असेल किंवा ज्याला दूरध्वनी म्हणतात, तर दूरच्या अंतरावर जो ध्वनी ट्रान्सफर होतोय हा कुणामुळे? अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्यामुळे हे शक्य आहे. आणि त्यांचं एक कोट आहे फार फेमस, युट्यूबवर किंवा गुगलवर पण तुम्ही हे सर्च करू शकता, की यह शक्ति क्या है मैं नहीं बता सकता, मैं बस इतना जानता हूं कि इसका अस्तित्व है. म्हणजे ही शक्ती काय आहे, ही पॉवर काय आहे, हे मला सुद्धा माहिती नाही, परंतु एक गोष्ट मी मात्र माझ्या जीवनात अनुभवलेली आहे, ती म्हणजे काय? की ही जी शक्ती आहे तिचं अस्तित्व आहे. आणि ह्या गोष्टीने खरोखर काही फरक पडत नाही की आता ह्या क्षणी तुमची स्थिती काय आहे, आता तुमच्याजवळ काय आहे किंवा काय नाही, याच्याने फरक पडत नाही. मग आप चाहे किसी भी स्थिती में हो, तुम्ही ज्या पण स्थितीमध्ये असा, परंतु फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे? आनंद. जे जे मी माझ्या लाईफ कोचिंग मध्ये सुद्धा शिकवतो, किंवा जो त्याचा पार्ट आहे, की व्हॉट आर यू फिलिंग राईट नाऊ, आता तुम्हाला फील कसं होतं, याच्याने फरक पडतो. जे फिलिंग आहे ते, जे थॉट्स आहेत ते, आणि जे बिलीफ्स आहेत, आणि त्यामुळे जी तुमची ऍक्शन ठरवली जाणार आहे, जी कृती तुम्ही करणार आहात, ही कृती करण्यासाठी विश्वास महत्वाचा आहे. विश्वास निर्माण होण्यासाठी विचार महत्वाचे आहेत. विचार, सकारात्मक विचार निर्माण होण्यासाठी फिलिंग महत्वाची आहे. फिलिंग, फिलिंग म्हणजे इमोशन. ज्या क्षणी जे तुम्हाला हवं आहे, तुम्हाला काय हवंय, गोल बियॉन्ड गोल, अल्टिमेट गोल काय आहे? आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे. मग आनंद कसा प्राप्त होईल, याच्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याचशा व्यक्तींना असं वाटतं सिच्युएशन किंवा पीपल, म्हणजे लोक, व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती हे माझ्या जीवनात आनंद निर्माण करतात. नाही. जर तुमचा स्वभाव, तुमची प्रकृती किंवा तुमचं नेचर बाय डिफॉल्ट, तुमच्या सवयी, आणि यालाच म्हणायचं पॅटर्न. पॅटर्न हा टेक्निकल वर्ड आहे, सवय हे नॉर्मल वर्ड आहे. आपल्या रेग्युलर लँग्वेजमध्ये, दैनंदिन भाषेत आपण काय म्हणतो? ह्या व्यक्तीला सवय लागलेली आहे सदा दुःखी राहण्याची, सदा आनंदी राहण्याची, त्याला कधीही पहा तो हसत असतो. सवय, हॅबिट. आणि यालाच टेक्निकल वर्ड काय, हाच कन्वर्ट होतो पॅटर्न. काही व्यक्तींचा पॅटर्न झालेला आहे. काही व्यक्ती असे आहेत ज्यांच्या मणिपूर चक्रामध्ये, म्हणजे त्यांना थोडस मेहनत घ्यायची गरज आहे, काम करायची गरज आहे. 7 चक्रांपैकी एक मणिपूर, ज्यामध्ये सिग्निफिकन्स निर्माण होतो. अशा व्यक्तीला, जे मणिपूर चक्र इम्बॅलन्स आहे, त्याला जर विचारलं, हा चांगल्या हॉटेलमध्ये गेलात, जेवण कसं होतं? हा ठीक आहे. चांगल्या ठिकाणी फिरायला गेलात, निसर्गरम्य ठिकाणी, इथलं वातावरण कसं आहे? हा ठीक आहे. प्रोग्राम कसा झाला? ठीक आहे. म्हणजे उदासीन व्यक्ती जे आहेत, या व्यक्तीला परत दुसरा व्यक्ती सुद्धा कधी काही बोलणार नाही, की किंवा त्याचं ओपिनियन घेणार नाही. राईट? कारण हा पॅटर्न झालेला आहे. परिस्थिती काहीही असेल तरी सुद्धा आता तुम्हाला काय करायचंय? तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकेल असं एक इमोशन आहे, त्याला म्हणायचं हॅपीनेस. आता याचे बरेच प्रकार आहेत. हॅपीनेस हे जनरल वर्ड झाला, एक पर्टिक्युलर शब्द. परंतु याचं जर सेग्रिगेट, याचे जर फोड केली किंवा याच्या डेप्थ मध्ये गेलो, तर कितीतरी अजून वेगवेगळे इमोशन आहेत. आणि ज्या क्षणी
व्यक्ती खरोखर अंतर्मनातून आनंदी राहतो, आभार प्रकट करायला सुरुवात करतो, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कारिक गोष्टी घडतात. असे काही व्यक्ती जीवनात आकर्षित होतील जे खरोखर तुमच्या जीवनाची स्थिती बदलण्यासाठी किंवा ज्या तुम्ही योजना केलेल्या आहेत, ज्या काही तुम्ही तुमच्या दिव्य योजना, डिवाइन प्लॅनिंग म्हणतात याला, त्यानुसार परिस्थिती स्वतःहून जी प्रतिकूल होती ती अनुकूल व्हायला सुरुवात होईल. मग प्रश्न असा येतो की हे होतं कसं काय? म्हणजे आनंदी राहिल्याने एवढ्या सगळ्या गोष्टी कसं काय निर्माण होतात बरं? कारण ज्या क्षणी आपण आनंदी होतो त्यावेळेस असे लोक, वस्तू किंवा अशी घटना, परिस्थिती आपल्या जीवनात आकर्षित होते. आणि हे सर्व जर जाणून घ्यायचं असेल तर एकदम साधारण गोष्ट आहे. ही असाधारण घटना या ब्रह्मांडात सगळ्यात शक्तिशाली प्राकृतिक घटनेमधील एक आहे. आणि जी सर्व शक्तिशाली प्राकृतिक नियम आहेत जे ह्या ब्रह्मांडाला नियंत्रित करत आहेत, त्यातलीच ही एक घटना आहे. आता सायंटिफिकली जर एखाद्या व्यक्तीने विचारलं तर न्यूटनचा तिसरा नियम काय माहितीये? एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक कृती जी आहे, या कृतीमध्ये जी कृती तुम्ही करणार आहे याला त्याच प्रमाणात आणि ऑपोजिट रिस्पॉन्स मिळणार आहे. उदाहरणार्थ, भिंतीवर जोरात एक थाप मारा, तुम्हाला काय वाटतं? काही होणार नाही? हे निर्जीव आहे? नाही. परंतु तुम्हाला तितक्याच जोरात पुन्हा रिस्पॉन्स मिळणार आहे किंवा ते रिॲक्शन मिळणार आहे. आणि त्या क्षणी मिळणार आहे, असं नाही की फार काळानंतर मिळेल. आणि अध्यात्मात किंवा ज्या शिक्षकांनी, ज्या गुरुदेवांनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्यात, शिक्षक, मेंटोर, ट्रेनर, कोच, राईट, त्यांनी आपल्याला याच काय वर्ड दिलं माहिती? यालाच कर्म म्हणतात. आणि यालाच अगदी अजून सायंटिफिक काय म्हणतात? कॉज अँड इफेक्ट, कारण आणि त्याचे परिणाम. या जगामध्ये विनाकारण काहीच घडत नाही. आपल्याला असं वाटतं की बऱ्याच वेळा, आणि आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्याला हे बऱ्याच वेळा शिकवलं, जे तुम्ही पेराल तेच उगवेल. परंतु हा सायंटिफिक नियम आहे. आणि जे आता सायंटिस्ट सुद्धा हे सांगतात, आपले कोच सुद्धा हे सांगतात, आई वडील सुद्धा हेच सांगतात, परंतु आपण ते समजून नाही घेतलं. आणि ब्रह्मांड ज्या नियमाने काम करतो ते काय नियम आहे माहितीये? जे तुम्ही आज देत आहात तेच तुमच्याकडे परत फिरून येईल. जो आज आप इस सृष्टि को दे रहे हैं वही आपके पास लौट कर वापस आएगा. ब्रह्मांड आपकी ऊर्जा को प्रतिबिंबित करता है. म्हणजेच हे ब्रह्मांड, हे युनिवर्स, ज्या काही तुम्ही ऊर्जा एमिट करत आहात त्याच पुन्हा तुमच्याकडे चॅनेलाइज करत आहात. आणि जर हा नियम तुम्हाला समजला असेल किंवा समजून घेत असाल तुम्ही, त्यानुसार जर एखादा व्यक्ती दुःखी असेल, क्रोधित असेल किंवा त्या मत्सरी असेल, द्वेष करणारा असेल, आणि हे ज्या फिलिंग्ज आहेत, या फिलिंग्ज अशाच परिस्थिती जीवनामध्ये आकर्षित करतात. एकदम सिंपल आहे, सिंपल लॉजिक आहे हा, स्पष्ट आणि स्वाभाविक. ज्या वेळेस आपले फिलिंग असे असतील त्यावेळेस आपण हेच आकर्षित करणार. काय? दुःख, क्रोध, ईर्ष्या आणि नकारात्मक भावना, नकारात्मक फिलिंग, निराशा. आणि ह्याच गोष्टी जीवनामध्ये पुन्हा 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 आकर्षित व्हायला सुरुवात होईल. लोक निराश बनतात आणि त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आकर्षित करतात. आणि खरोखर ज्या वेळेस व्यक्ती दुःखी असतो तर दुःखच त्याच्याकडे परत येईल. पण याचच दुसरी बाजू काय आहे? ज्या वेळेस तुम्ही आनंदी असता, ज्यावेळेस तुम्ही खुश असता, आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला आनंद देता किंवा कॉन्ट्रीब्युट करता त्याच्याबरोबर, त्यावेळेस त्या सुखद परिस्थिती आपल्या सभोवताली निर्माण होत असतात. आणि खरोखर आज हा प्रयोग तुम्ही करून पहा. परिस्थिती जी पण काही असेल, जर तुम्ही कुठे काम करत असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा जे पण तुमचं कार्यक्षेत्र आहे,
त्यामध्ये एक गोष्ट बाय डिफॉल्ट करायची. काय करायचे? उत्साही राहायचे, आनंदी राहायचे. आनंदी राहायचं कसं माहितीये? त्यासाठी जम्पिंग करावं लागेल. हा, म्हणजे जे मी तुम्हाला सांगतो ना की जॉगिंग करायचंय, कमीत कमी 100 दोरीच्या उड्या तरी तुम्ही करू शकता स्किपिंग रोप एक्झरसाइज मध्ये. हे जर तुम्ही केलं तर ऊर्जा शक्ती ऊर्ध्व गतीला जायला मदत होते. आणि ज्यांना येत नाही काही कारणास्तव वयोमानानुसार, किंवा तुम्ही आजपर्यंत केलंच नाही, एकदम सिंपल आहे. दोन्ही हात फक्त फिरवायचे, कारण हातांची मुवमेंट पण महत्वाची आहे. आणि जम्प करायचंय. का करायचंय? कारण ह्याच्याने ऊर्जा शक्ती तुमची अपलिफ्ट होईल, वरच्या दिशेला फ्लो व्हायला सुरुवात होईल. हा, तुम्हाला दुःख जरी असेल तरी काय हरकत नाही, पण दुःख असेल फक्त 1 मिनिटासाठी त्याच्यातून एक्सक्यूज करायचं आहे. थोडंसं म्हणायचं, टाइम प्लीज, मला 1 मिनिटासाठी वेळ हवा आहे. आणि पटकन एका खोलीत जायचं, किंवा ज्या रूम मध्ये असाल तुम्ही, आणि तिथे जम्प करायचा. किती वेळा? 100 वेळा. आणि त्यानंतर पुन्हा यायचं, आणि मग तुम्हाला आता जो तुमचा रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे, दुःखी व्हायचे तर दुःखी व्हा. परंतु दुःखी होताना हा जो पॅटर्न आहे तो इंटरप्ट करा. याच्यावर एक स्पेशल चॅप्टर आहे, 2S2C, हाऊ टू स्टॉप, हाऊ टू क्रिएट. जे आपल्याला हवं आहे ते निर्माण कसं, सायंटिफिक प्रयोग आहे हा. आणि ही सायकोलॉजी सुद्धा आहे. कळालं? आता जो काही सेशन मी घेत आहे ना, हा हा सेशन मी उभं राहून घेतोय, बसून नाही. का? कारण ती ऊर्जा, ती एनर्जी अपलिफ्ट करते. राईट? म्हणून मी बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींना सांगतो की तुम्ही झोपून हा प्रयोग किंवा हा प्रोग्राम अटेंड करू नका. ऊर्जा शक्तीला आपल्याला अपलिफ्ट करायचं आहे, ऊर्जा शक्तीला वृत्व गतीला न्यायचंय. मग अजून काय काय करू शकता तुम्ही? हे तर झालं फिजिकल. परंतु ज्या वेळेस तुम्ही आनंदी असता त्यावेळेस आपण काय करतो माहितीये? आपण प्रेम देतो. मग ते लहान मूल असेल, किंवा घरातला एखादा पेट असेल, पशु असेल, झाड असेल, वृक्ष असेल, तरी त्याच्या अंतकरणातून आपल्याला काय वाटतं माहितीये? प्रेम निर्माण होतं. कुणाची तरी आपण काळजी करतो. ज्या दिवशी तुम्ही आनंदी असता ना, त्या दिवशी तुम्ही त्या झाडाची सुद्धा विशेष देखभाल आणि काळजी घेता. आपोआप तुमच्या हृदयातून येतं, नाही ह्या निसर्गाची थोडी मदत करूया. आपोआप काहीतरी तुम्ही त्या वृक्षाला, जे काही नको असलेल्या गोष्टी असतील त्या काढून घेत्या, किंवा म्हणजे क्लिन्झिंग कराल, त्याची मदत कराल. मी एका वृक्षाविषयी बोलतोय, साधं एक रोप, त्याच्यासाठी सुद्धा अंतर्मनातून प्रेम निर्माण होतं. कधी? ज्यावेळेस तुम्ही स्वतःला आनंदी करता. राईट? आणि आनंदी होत नसाल तर मदत करायला सुरुवात करा, आनंद आपोआप मिळायला सुरुवात होईल. गरजू व्यक्तींची मदत आपोआप होते ज्यावेळेस तुम्ही आनंदी असाल. तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपोआप येतं ज्यावेळेस तुम्ही आनंदी असाल. आणि अनोळखी अपरिचित व्यक्ती जरी भेटला, शेजारी, आजकाल परिस्थिती काय सांगतो, एका सोसायटीमध्ये राहणारे एक 10-15 व्यक्ती जरी असतील, आणि तुम्ही जिना खाली उतरताय 3ऱ्या-4थ्या मजल्यावरून, आणि 7व्या-8व्या मजल्यावरून, तुम्हाला फक्त शब्द किंवा अ, ध्वनी किंवा ऐकायला येते, पायांचे पाऊल, की कोणीतरी उतरतंय खाली, असा पायऱ्यांचा आवाज येतोय, तर व्यक्तीचा स्पीड आपोआप वाढतो. का? पटकन खाली जायचंय. म्हणजे त्या व्यक्तीला टाळण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी घडतात. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, किंवा जर तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल तर स्मरण करा. आज व्यक्ती व्यक्तीला भेटत नाही. लिफ्टमध्ये जरी असेल कदाचित, तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पहा, की असं फिलिंग असतं की जसं काही मी खूप मोठा, ज्याला म्हणता येईल ना की सेलिब्रिटी, किंवा सेलिब्रिटी नसाल तर खूप सिन्सिअर किंवा खूप बिझी. कळालं? अशा प्रकारचे भाव त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर येतात. का होतं असं माहितीये? कारण आतून जे भरीव पाहिजे होतं ना, ते आता भरीव नाही, ते पोकळ झालेलं आहे. कारण अंतकरणात, हृदयात म्हणजे वृक्ष आणि कोरडेपणा झालेला आहे.
परंतु ज्या क्षणी तुम्ही खरोखर आनंदी असाल ना, त्या क्षणी आपोआप जर एखादा व्यक्ती समोर भेटला तर चेहऱ्यावर प्रथम स्मित हास्य येतं. आणि आता तर बऱ्याच वेळा असं पण झालेलं आहे की स्मित हास्य सुद्धा व्यक्ती त्याच वेळेस देतात ज्यावेळेस समोरचा व्यक्ती स्मित हास्य देतो. राईट. परंतु लहान मूल जर तुम्ही पाहिलं 4-5 वर्षाचं, तर त्यामध्ये एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व कराल की ते मूल जे आहे ना, ते निरागस पद्धतीने हसत असतं. निरागस लहान मूल. आणि तेच मूल ज्या वेळेस वयात येतं, यंग होतं, तरुण प्रौढ होतं, त्यावेळेस त्याचं ते हसू गायब होतं. आणि चेहऱ्यावर असे भाव येतात ज्यामध्ये आपल्या चेहऱ्याच्या मसल्सना सुद्धा जास्त काम करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे, गंभीर चेहरा करण्यासाठी चेहऱ्याचे मसल्स जे आहेत यांना जास्त मेहनत आहे. आणि स्मित हास्य करण्यासाठी फक्त 4 ते 5 मसल्सना काम करावं लागतं. इतकं सिंपल आहे हे. हे प्राकृतिक आहे, नैसर्गिक आहे. ज्या वेळेस कुणी आपली प्रशंसा करतो ना, त्यावेळेस आपल्याला खरोखर असं वाटतं की मी यशस्वी झालो. हे एकदम सिंपल आहे आणि हे एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. याच्यासाठी ज्याला म्हणतात ना, FSG, डिटेलमध्ये मी वेल्थ मास्टरी सेशनमध्ये शिकवेल. FSG, एक दिवस ज्या वेळेस माझा 2 BHK फ्लॅट आहे, त्याचं माझं लोन नील होईल, त्या दिवशी मी आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करेल, याला म्हणायचं FSG. पण त्या 20 वर्षासाठी तुम्ही 20 वर्षातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण पोस्टपोन करत होता. FSG चा अर्थ होतो फायनान्शियल स्लेव्हरी गोल. स्लेव्हरी म्हणजे गुलाम. हे गुलामगिरीचं जीवन आहे का? तर एक दिवस मला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होईल म्हणून नाही. दररोज तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होत आहे. याला काय म्हणायचं? SDE, स्मॉल डेली एक्सपिरियन्स. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा. भरपूर धनवान लोक असतील, भरपूर संपत्ती किंवा भरपूर पैसेवाले लोक असतील, परंतु यांना जरा विचारा बरं, कधी तुम्ही पहाटेचा आनंद घेतलाय का? ब्रह्ममुहूर्ताचा आनंद घेतलाय का? आणि ह्या ब्रह्ममुहूर्तावर कधी पीस फील केलंय का? शांती, आनंद फील केले का? कधी निसर्गात जाऊन त्या वृक्षांना पाहिले का? आकाशाला पाहिले का? ताऱ्यांना पाहिलंय का? कधी त्या गवतावरचे जे दवबिंदू आहे त्याचा स्पर्श तुमच्या पायाला झालाय का? आणि असे फक्त 1% लोक असतील खरोखर ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे आणि ते त्यांचा जीवनाचा उपयोग घेत आहात. म्हणजे इंद्रियांसाठी नाही, परंतु अंतर्मनातील म्हणजे हृदयासाठी किंवा खरोखर जिथे डीप विदिन आतमध्ये शांती आहे अशा ठिकाणी. बहुतेकांचं उत्तर येईल नाही. कळालं? जीवनाचा हा जो पिरॅमिड आहे याच्यात 7 भाग आहेत. सगळ्यात प्रथम येतं हे शरीर म्हणजेच आरोग्य, त्याच्यानंतर इमोशन, त्याच्यानंतर फॅमिली, त्याच्यानंतर तुमचा वेळ, टाइम, त्याच्यानंतर तुमचं करिअर, जॉब, मनी. करिअर एक आहे, मनी एक आहे, आणि त्याच्यावरती काय? सेलिब्रेशन. सेलिब्रेशन आज व्यक्ती विसरलेले आहेत. सेलिब्रेशनचा अर्थ पार्टी होत नाही. सेलिब्रेशनचा अर्थ स्वतःच्या संगतीत ज्यावेळेस व्यक्ती असतो त्यावेळेस जो आनंद निर्माण होतो त्याला म्हणायचं सेलिब्रेशन. पण हे सेलिब्रेशन आज फक्त 2च चक्रात लोक अडकलेले आहेत. भरपूर मेहनत करा का? भरपूर पैसा कमवा. भरपूर पैसा पाहिजे, भरपूर मेहनत करा. फॅमिली पण सॅक्रिफाईस, शरीर पण दुर्लक्षित, वेळ कुणासाठीच नाही, स्वतःसाठी तर वेळ नाही. आणि हे एकच चक्र चाललंय. तुम्ही ऑब्झर्व करा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा अजून तुमच्या अवतीभोवती जे पण काही व्यक्ती आहेत, 2च काम आहेत. पहाटे उठणे, पहाटे म्हणजे सकाळी उठणे, आवरणे, कामाला जाणे, संध्याकाळी येणे, जेवण करणे, झोपणे. खाना पीना और सो जाना सब काम है पशु समाना, क्यों देह मनुज की धारी, सुनो सुनो वचन नर नारी. जर हेच करायचं होतं तर पशु सुद्धा हेच करतात. राईट. आणि जर
आनंदी राहिला तर मोस्ट ऑफ द प्रोडक्टिव्ह काम, ज्याच्यातून खरोखर आउटकम मिळेल, ते जास्तीत जास्त व्हायला मदत होईल. म्हणून आता एक काम करायचंय आजच्या दिवसासाठी. बरं, पूर्ण दिवस शक्य नसेल तर 1 तासासाठी काय करायचंय? बाकी कुठलंही कारण असेल दुःखी राहण्यासाठी, परंतु एक कारण शोधा जे तुम्हाला 1 तासासाठी स्वतःला सांगा, मी कुठलाही स्ट्रेस घेणार नाही, 1 तासासाठी मला आनंदी राहायचंय. राईट? आणि ह्या 1 तासामध्ये तुम्ही तुमचं सर्वश्रेष्ठ द्या. म्हणजे टॉप परफॉर्मन्स द्या. जे पण काही कार्य करत आहात असं कार्य करा ते अंतकरणाला, हृदयाला किंवा अंतर्मनाला ही सूचना द्या की मी ईश्वराचं कार्य करत आहे ह्या 1 तासासाठी. आणि भगवंताला पण ते कार्य करण्यापूर्वी प्रार्थना करा की हे परमेश्वरा, हे गणपती बाप्पा, हे बुद्धीच्या देवता, आता हे कार्य मी तुझं स्मरण करून करत आहे आणि हे ईश्वराचं कार्य आहे. जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, लिखापडीचं काम असेल तुमचं किंवा ऑफिशियल असेल, तर त्या ठिकाणी भगवंताची, बुद्धीची देवता जी आहे तिचं स्मरण करा. व्हाईट लाईट एनर्जी प्रोजेक्ट करा. तुमचा जो प्रोजेक्ट असेल, तुमचं जे कार्य असेल त्यावर. इवन जे कार्य ग्रॅटिट्यूडने सुरू होतं, ग्रॅटिट्यूड, जे कार्य आभाराने सुरू होतं ना, आभार प्रकट करून, त्या कार्याला यश प्राप्त होण्याची संभावना सगळ्यात जास्त आहे. ग्रॅटिट्यूडने जे तुम्ही काम सुरू कराल, कुठलंही काम असेल. इवन जो कम्प्युटर आहे किंवा जो माऊस आहे, त्या माऊसवर सुद्धा ज्यावेळेस तुम्ही हात फिरवाल ना, त्याला सुद्धा संवेदना आहेत. आणि त्याला सुद्धा प्रेमाने हात फिरवून काय म्हणायचंय? खूप खूप धन्यवाद तुझे मित्रा, तू मला मदत करत आहेस. कीबोर्ड असेल त्याच्यावरून सुद्धा प्रेमाने हात फिरवा. कळालं? गाडी असेल, फोर व्हीलर, टू व्हीलर, त्या गाडीवर सुद्धा तुमच्या संवेदना मॅच करा. हेच काम आपण करतो कधी माहितीये? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा गुढीपाडव्याला. का पूजा करतो? कारण ती व्हायब्रेशन मॅच व्हावेत म्हणून. पण हे फक्त त्यासाठी सणवाराची आवश्यकता नाहीये. तुम्ही हे दररोज करू शकता. राईट? आता व्यक्तीच्या जीवनामध्ये एक चमत्कृती काय आहे माहिती? हास्यास्पद गोष्ट किंवा खरोखर आश्चर्य वाटेल असं काय? सर्वसाधारणपणे चिंता करतात फेल्युअरची, आणि आपल्याला एक्सपेक्ट काय आहे की मला सक्सेस प्राप्त होईल. आपण एखाद्या व्यक्तीला अ, ज्याला म्हणतात ना की नफरत करते हैं और बदले में हम किस चीज की अपेक्षा करते हैं? प्यार की. म्हणजे देता तिरस्कार आणि अपेक्षा काय करता की मला त्या व्यक्तीकडून काय मिळेल? प्रेम मिळेल. कसं काय शक्य आहे? हे कसं काय होईल? म्हणजे देतो, एखादा व्यक्ती स्केअर सिटीमध्ये जगतो, भीतीमध्ये जगतो आणि अपेक्षा काय करतो की मी आनंदी राहावं. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे बहुतांश वेळी आपण काय करतो माहितीये? चिंता, तणाव किंवा द्वेष आणि याच्यामध्ये आपण वेळ घालवतो. आणि ब्रह्मांड काय करतो? मग याला पुन्हा कितीतरी पटीने मल्टिप्लाय करून पुन्हा देतो आणि आपण परमेश्वराला दोष देतो. म्हणजे खरोखर चमत्कारिकच आहे हे. राईट? ओके. आणि खरोखर यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आपल्याला निर्माण करावं लागेल जे आपल्याला हवं आहे ते. आणि ते निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल माहिती? जर तुम्ही स्वतःला हीन दीन दुःखी समजत असाल, तर तेच तुमच्याकडे, म्हणजे जे भविष्य आहे, फ्युचर आहे, ते पण कसं येईल? तसंच येईल. राईट? कठीण परिश्रम घेतल्याने सुद्धा तेवढा फरक पडत नाही जेवढा एक चुकीचा विचार आपण आपल्या अंतर्मनामध्ये टाकतो त्याच्याने फरक पडतो. परिश्रम घेऊन सुद्धा काही वाटत नाही, पण ज्या वेळेस व्यक्ती कठीण परिश्रम करतो, विचार चुकीचा असतो, त्यावेळेस तो स्वतःकडे प्रतिकूल परिस्थिती आकर्षित करतो. आणि याच प्रमाणे खरोखर, म्हणजे ही एक चेतावणी किंवा वॉर्निंग सुद्धा तुम्ही समजा की स्वतःसाठी एक
जसं बॅरोमीटर असतो किंवा आपले भावना मोजण्याचं जर काही यंत्र असेल, तर ते यंत्र आपल्या बरोबर ठेवायला हवं, की आता ह्या क्षणी मला कसं फील होतंय. आणि खरोखर ज्या वेळेस व्यक्ती दुःखी असतो ना, कधी दुःखी होतो? ज्यावेळेस त्याला कोणी धोका देतो किंवा तो निराश असतो किंवा गिल्टमध्ये असतो किंवा एकटा असतो, लोनलीनेस असतो, त्यावेळेस त्या व्यक्तीला दुःख होत जातं. कळालं? जीवन तुम्हाला तेच देतं. आता जीसस क्राइस्ट यांचं एक वाक्य आहे, दीजिए और वह आपको वापस दिया जाएगा. जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळलं जाईल, परत दिलं जाईल. परंतु देण्याचं मापदंड ज्याला म्हणतात ना, प्रमाण माप असतं ना, पावशेर, 1 किलो वगैरे, ते जे माप आहे ना, ज्या मापाने तुम्ही दिलेलं आहे दुसऱ्याला, जो मापदंड आपके पास था, जर तुमचा पावशेर एवढा मोठा असेल तर तेवढंच प्रमाण तुम्हाला पण मिळेल. आणि तुमचा पावशेर जर छोटा असेल, म्हणजे मापदंड दुसऱ्याला द्यायचंय. रेशनच्या दुकानात बघा, एक 1 किलो साखर पाहिजे तर त्यांच्याकडे एक हे असतं मोजायचं साधन, तेवढं मोजून देतात ते. बरोबर? तेवढंच तुम्हाला पण दिलं जाईल जे तुम्ही दुसऱ्यांना देत आहात. मग देताना कसं द्यावं लागेल? तुमच्या दुसऱ्याच्या, दूसरों की हैसियत के अनुसार उनको मत दीजिए, आपकी हैसियत के अनुसार उनको दीजिए. कळालं? काही बरेच पैसेवाले लोक आहेत आणि त्यांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीला ते कुठल्या पद्धतीने देतात माहितीये? ते ते पैसेवाले आहेत, परंतु देणार कुणाच्या? की असं बोलू नये, पण दुकानात गेल्यानंतर सुद्धा ते काय म्हणतात, की आमच्या घरातील जे नोकर आहेत किंवा काम करणारे त्यांच्यासाठी एक चांगली ड्रेस दाखवा, साडी दाखवा, कपडे दाखवा. आणि तोच नोकर ज्या वेळेस त्यांच्या घरी जर काही पूजा असेल, पैशावाल्यांच्या घरी किंवा जिथे काम करतोय मालकांच्या घरी, ते दुकानात गेल्यानंतर काय म्हणतो माहितीये? मला सर्वात चांगला ड्रेस दाखवा, सर्वात चांगली साडी दाखवा. का? कारण आमचे जे ओनर्स आहेत, मालकीन आहेत किंवा मालक आहेत, त्यांच्यासाठी मला घ्यायची आहे. सांगा कोण श्रीमंत आहे? कोण आहे खरं पैसेवाला? जो की नोकराच्या हैसियत अनुसार, त्याच्या परिस्थिती पात्रते अनुसार त्याच्यासाठी कपडे घेतोय, का तो नोकर जो मालकाच्या पात्रते अनुसार त्याच्यासाठी कपडे घेतोय? म्हणजे द्यायचंच जर असेल तर मग बरोबर ह्याच मापदंडाने तर परत रिटर्न मिळेल ना तुम्हाला सुद्धा. तुम्ही कुठल्या प्रमाणात देत आहात त्यानुसार फार महत्वाचं आहे हे. हे बेसिक आहे. हे जर कळालं तर तुमच्या ऊर्जा शक्ती, जे फ्रिक्वेन्सी मी म्हणतो ना, ज्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही व्हायब्रेट करत आहात, जे तुम्ही आता स्वतःकडे आकर्षित करत आहात, हे आकर्षित करण्यामध्ये याचा फार मोठा रोल आहे. फार मोठी जबाबदारी आहे, की आज तुम्ही जे देत आहात, जिथे पण आहात आणि जे पण तुम्ही देत आहात, ते तुमचं जीवन बदलतंय. आणि खरोखर जर तुम्हाला आनंद, प्रेम, शांती, मित्रता पाहिजे असेल, तर आपल्याला तसा व्यवहार करावा लागेल. कसा? आनंदपूर्ण, प्रेमपूर्ण, मैत्रीपूर्ण, शांतीपूर्ण. आणि त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आपोआप आकर्षित होत जातील. बरेचसे व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ह्या भ्रांतीमध्ये राहतात, की सगळं काही प्राप्त केल्यानंतर मी आनंदी होईल. बऱ्याच वेळा असं विचार करतो ना आपण, माझं 10 किलो वजन कमी होईल, त्यावेळेस मी आनंदी होईल. राईट? म्हणजे मला मनासारखा एक जीवनसाथी किंवा आता जो पण कोणी आहे बरोबर, माझ्या पती पत्नी, हे जर माझ्या इच्छेप्रमाणे वागायला लागतील तर मला आनंद होईल. ज्यावेळेस मला 1 लाख रुपये मिळतील त्यावेळेस मला आनंद होईल. आणि सगळ्यात शेवटी काय होतं? आपल्याला ते मिळत नाही जे आपल्याला हवं आहे. राईट? आपल्याला ते नाही मिळत जे आपल्याला हवं आहे. आपल्याला ते मिळतं ज्याची आपली पात्रता आहे. आपको वो नहीं मिलता जो आप चाहते हो, आपको वो ही मिलता है जो आप हो. पात्रतेपेक्षा जास्त इथं कुणालाही काहीही मिळत नाही. हा ब्रह्मांडाचा, सृष्टीचा नियम आहे.
का नाही मिळत सांगतो. दिलं गेलं ना तर तुम्ही ते सांभाळू शकत नाही, कारण तेवढी क्षमता नाही, पात्रता नाही. लहान मुलाला, 10 वर्षाचं मूल, 12 वर्षाचं मूल, आणि त्याला जर तुम्ही सांगितलं 10 किलोचं वजन, वेट लिफ्ट कर, कसं काय करेल? बरं, 100त एक कुणीतरी करू शकेल, ज्याला बालपणापासून ट्रेनिंग असेल किंवा काय. 99 मुलं नाही करू शकत. कळालं? कारण त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. बरोबर? आणि हेच आयुष्यभर व्यक्ती जगत राहतो. आता खरोखर हास्यास्पद आहे, एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं ना की व्यायाम कर, सूर्यनमस्कार कर, जिम मध्ये जा, मेहनत कर, तर तो काय म्हणतो? मी त्याच वेळेस जिम मध्ये जाईल ज्या वेळेस माझं 10 किलो वजन कमी होईल. असं कसं शक्य आहे? प्रथम तुम्हाला कृती करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला परिणाम दिसतील. प्रथम परिणाम जर अपेक्षित करत असाल आणि त्यानंतर कृती ऍक्शन घेणार असाल तर ते शक्य नाही. वय वाढत जाईल, बाल सफेद होतील, परंतु असंतुष्टी काही तुमचा सोडणार नाही, म्हणजे तुमचा मागोवा काही सोडणार नाही. बऱ्याच व्यक्तींच्या जीवनात ह्या गोष्टी घडतात. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, परंतु आपण फक्त आपले जे नशीब आहे किंवा नियती आहे त्याच्या समोर, म्हणजे प्रयत्न तर करत नाही, परंतु शरणागती पत्करतो. आणि नंतर काय विचार कर, हेच माझं भाग्य आहे, हीच माझी नियती आहे. अरे, ही नियती नाहीये. नियती तू निर्माण करू शकत होतास. परमेश्वराने कमांड तुझ्या हातात दिली होती. पुरुषार्थ करायला सांगितलं होतं. पुरुषार्थ तू करू शकत होतास. मेहनत घेऊ शकत होतास. परंतु दरवेळेस काही गोष्ट सुरू करण्यापरी उत्साह किंवा आनंद जो होता त्याचाच अभाव होता. आणि म्हणून 30 वर्षाचे तरुण मी पाहिलेले आहेत. 30 वर्षाचे तरुण खरोखर जे वृद्ध झालेले आहेत असे तरुण मी पाहिलेले आहेत. 30 वर्षाचे वृद्ध आणि 60 वर्षाचे तरुण. आता बरेच लोक म्हणतात वय झालं. वय, एज हे फक्त नंबर आहे. नंबर, नंबर, आकडे आहेत फक्त. जर आकडे नसते तर 60 आणि 70 वर्षाचे व्यक्ती, 75 वर्षाचे व्यक्ती जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करत नसते. करतात पण. आज सुद्धा ते फिजिकल फिटनेस त्यांनी प्राप्त केलेली आहे. म्हणून काय करावं लागेल? व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती याच्यावर आपला आनंद अवलंबून न ठेवता प्रथम आपल्याला आनंदी राहावं लागेल. आणि आनंदी राहण्यासाठी काय करावं लागेल? ज्या फिलिंग तुम्हाला हव्या आहेत, आनंदी राहण्यासाठी बरेच प्रकार आहेत, बरेच उपाय आहेत. हे उपाय तुम्ही करू शकता. बरेच व्यक्ती एक्सक्यूज काय देतात की माझ्याकडे पैसे नाही. पण सकाळी जॉगिंग करण्यासाठी पैसे नाही लागत. जर मोबाईलमध्ये यूट्यूब असेल किंवा इंटरनेट ऍक्सेस करू शकत असाल तुम्ही, तर तुम्ही तेवढे धनवान आहात. मग तुम्ही प्रोग्राम अटेंड करू शकता, डिस्कशन करू शकता, पॉझिटिव्हिटी इन्क्रीज करू शकता, मेडिटेशन करू शकता, ध्यान करू शकता, अंतर्मुख होऊ शकता. खरं सांगू, पुस्तक एखादं जरी परचेस केलं ना, वर्षभरासाठी 200 रुपयाची इन्व्हेस्टमेंट पुस्तकात केली, त्या पुस्तकाची 2 पानं रोज वाचू शकता. करण्यासारखं भरपूर आहे जिथे पैसे लागत नाही. पहाटे उठण्यासाठी पैसे लागत नाही. रात्री लवकर झोपण्यासाठी पैसे नाही लागत. पण वेळेचा अपव्यय करण्यासाठी कदाचित तासन तास इंटरनेटचं, म्हणजे ज्याला म्हणता येईल ना, इंटरनेट खर्चिक करण्यासाठी मात्र पैसे लागतात, अपव्यय करण्यासाठी. परंतु लवकर झोपण्यासाठी, प्रार्थना करून झोपण्यासाठी, अंतर्मुख होण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी, सूर्यनमस्कार करण्यासाठी, याच्यासाठी कुठे पैसे लागतात? दोरीच्या उड्या मारण्यासाठी, राईट? सकस पौष्टिक आहार ग्रहण करण्यासाठी, घरातील भाजी भाकरी पौष्टिक आहार जो आईने बनवलेला आहे तो ग्रहण करण्यासाठी उलट याच्यात कमी पैसे लागतात. बाहेरचं हॉटेलिंग करण्यामध्ये उलट जास्त अपव्यय होतो. लक्षात आलं? म्हणून आपल्याला ते त्याच वेळेस मिळेल, म्हणजे जे आपण, आपल्याला हवं आहे ते त्याच वेळेस मिळेल
ज्या वेळेस आपण ह्या वर्तमान काळात आनंदी राहू शकू. मी हे सगळं एक्सप्लेन केलं होतं काय, आणि पुन्हा करेल. आता हेच मी काही चॅप्टर पुन्हा 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 रिपीट करणार आहे, जे महत्वाचे आहेत, जे अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये हृदयापर्यंत जोपर्यंत बिंबित होत नाही, कळालं, म्हणजे त्याच्यावर जोपर्यंत स्टॅम्प पडत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा 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 शिकायच्या. जी गोष्ट आज मी तुम्हाला सांगत आहे ही कदाचित मी आजपर्यंत 100 वेळा बोललो असेल. काय माहितीये? प्रसन्नता. प्रसन्नता किंवा आनंदी राहणं, खुशी फार महत्वाचं आहे. आजच्या चॅप्टरचं नाव काय माहितीये? किंवा जर द्यायचं असेल तर काय देता येईल माहितीये? आनंद, खुशी. खुशी हे सक्सेस मिळण्याचं शॉर्टकट आहे. अगदी सक्सेस पाहिजे ना, तर सगळ्यात आधी काय करायचं? हृदयात, चेहऱ्यावर जरा स्मित हास्य ठेवा. स्मित हास्याचा अर्थ काय होतो माहितीये? कमीत कमी, हा माझ्या बरोबर करा सगळ्यांनी, कमीत कमी 6 दात दिसले पाहिजे. कळालं? हा, करा बरं प्रॅक्टिस. आणि ह्या वर्तमान काळात आनंदी राहणं फार गरजेचं आहे. प्रसन्नता ह्या विश्वाची सगळ्यात मोठी शक्ती आहे. तुमसे बेहतर भविष्य वक्ता और कोई नहीं है, और तुमसे बुरा विनाशक भी कोई और नहीं है. कळालं? हा. आता पुन्हा एकदा प्रसन्न राहा. हे वरचे सगळे दात दिसले पाहिजे, खरोखर दिसले पाहिजे, राईट? आणि एखादा व्यक्ती खरोखर हसतोय किंवा नाही हे कधी कळतं माहितीये? हा, बाकी ठिकाणी कृत्रिम हास्य होतं, परंतु हृदयातून जेन्युअन पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही एक्सरसाइज करता, व्यायाम करता, जे पण काही कृती करत आहात, त्यावेळेस चेहऱ्याचे भाव कसे पाहिजे? प्रसन्न पाहिजे. वॉकिंग करता, कॉरिडॉर मध्ये चालता, तुमच्या चालण्यामध्ये स्पीड पाहिजे. एक सिक्रेट सांगतो अजून. $1,000,000 फॉर्म्युला आहे. $1,000,000 फॉर्म्युला ऐकायचा आहे का? ओके. $1,000,000 फॉर्म्युला आहे. 3 गोष्टी त्वरित जीवनात आणा. काय? सगळ्यात आधी चालण्याचा स्पीड वाढवा 20%. जे तुम्ही चालता ना, रमत गमत मरगळत, तर त्याचा स्पीड वाढवावा लागेल. किती? 20%. 20% म्हणजे पाहणाऱ्याला वाटलं पाहिजे, अरे काहीतरी घाईत आहे, काहीतरी कामात आहे. कळालं? नाहीतर आता ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं, ऑब्झर्वेशन, गाडी पार्किंग मध्ये लावली आणि तिथून व्यक्ती येत आहेत एकदम रमत गमत हळूहळू. अशा व्यक्तीकडनं, अशा एम्प्लॉईकडनं, व्यक्ती किंवा जे एमडी आहेत किंवा जे ओनर आहेत, कुठल्याही कंपनीचं सांगतोय मी, अशा कामगारांकडून काय व्यक्ती तो एक्सपेक्ट करेल? पण हाच दुसरा जो व्यक्ती ना, त्याचा 20% स्पीड वाढला लगबगीने. घरात बघा अशी काही सुनबाई पण असते, म्हणजे 4 सुना आहेत त्यातली एक सुनबाई अतिशय चाणाक्ष, ऍक्टिव्ह, अतिशय चपळ, बरोबर? हा, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, अगदी बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी खरोखर आपल्या अध्यात्मात फार पूर्वीपासून सांगितलेले. पहाटेचा श्लोक का तो माहिती? मनाचे श्लोक. प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. मनाचे श्लोक आता पुन्हा ज्यावेळेस तुम्ही ऐकाल ना, तर त्यावेळेस तुम्हाला पर्टिक्युलर हे सगळे पॉइंट पुन्हा पुन्हा दिसतील. नको रे म्हणा व्यर्थ चिंता, नको रे, नको रे म्हणा वाद विवाद, नको रे. ह्या सगळ्या गोष्टी बघा त्याच्या आहेत. तर एखादी 4 सुनांमध्ये एक सुनबाई जी आहे ती अगदी तत्पर, अगदी ऍक्टिव्ह, अगदी चपळ असते आणि घरातील सर्वांचं लक्ष ती वेधून घेते. कळालं? किती, आणि सांगतात सुद्धा घरातले, कितीही पाहुणे येऊ द्या, ही आमची लहान सुनबाई ना खूप ऍक्टिव्ह आहे. कळालं? हा. तर 20% हे तुम्ही सुद्धा करू शकता आत्ता सुद्धा, हा. वयाची अट नाही, कुणीही करू शकतं. पण जर तुम्हाला तुमच्या जीवनाला गती द्यायची तर हा नियम फॉलो करा. 20% स्पीड वाढवावा लागेल. कळालं? 20% तुमच्या बोलण्याचा स्पीड वाढवावा लागेल. 20%. 20% म्हणजे काही लोक इतके संथ बोलतात
की ते ऐकणाऱ्याला सुद्धा इरिटेट होतं कधी कधी. त्याला सुद्धा बोर होतं, अरे कधी पूर्ण करणार हा वाक्य. कळालं? हा. जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल, सेल्समध्ये असाल, त्यावेळेस तुम्हाला ते तत्परतेने दाखवावं लागेल की हो, की मी ऐकतोय. स्पीड वाढवावा लागेल, बोलण्याचा स्पीड वाढवावा लागेल 20%. आज सगळ्यांनी हे प्रयोग करायचे आहेत. आणि 20% स्पीड वाढवावा लागेल. कशाचा? व्हॉल्यूम. जे तुमचे शब्द बाहेर पडतात ना, काही व्यक्ती तोंडातल्या तोंडातच बोलतात, काही व्यक्ती तोंडातल्या तोंडातच बोलतात, हळू बोलतात. एकदा हळू बोलणं चांगलं आहे, परंतु ते समोरच्या व्यक्तीच्या कानांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आर यू गेटिंग इट? हा, ज्यावेळेस ऑफलाईन सेशन होतात त्यावेळेस मी हे सगळे प्रयोग करून घेतो. खूप मजा येते ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर येता, कम्युनिकेशन करता, आणि खाली म्हणजे पब्लिक स्पीकिंग करता, आणि खाली ऑडियन्स असतात बसलेले आणि तुम्ही स्टेजवर असतात. कळालं? हा, असं बोलणं गोष्ट वेगळी आहे. आणि स्टेजवर ज्या वेळेस हातामध्ये माईक असेल किंवा हेडफोन असेल, आणि त्यावेळेस कम्युनिकेट करायचं आहे, आणि त्यावेळेस आत्मविश्वास जो वाढतो, हे थेरॉटिकल नाही, हे प्रॅक्टिकल आहे. हे प्रॅक्टिकल करावं लागेल. महाराष्ट्रातील प्रत्येक खेडोपाडी शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुला मुलींना याची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीला, माता भगिनीला, मुलीला याची आवश्यकता आहे, याची गरज आहे आज स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी. सुखी कुटुंबासाठी याची आवश्यकता आहे. जे कम्युनिकेशन आहे, संवाद, पती पत्नी किंवा कुटुंब याच्यात संवाद साधण्यासाठी हे महत्वाचं आहे. इवन करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी हा संवाद महत्वाचा आहे. आणि हेच बेसिक एज्युकेशन नाही दिलं जात. म्हणजे घोकमपट्टी केली जाते, मार्क्स कसे मिळावे किंवा अभ्यास न करता मार्क्स कसे मिळावे याच्या टेक्निक विकसित झालेल्या आहेत. परंतु प्रत्यक्ष जीवनात ज्यावेळेस त्या मुलाला किंवा त्या मुलीला प्रत्यक्ष परफॉर्मन्स द्यायचा आहे, त्यावेळेचं काय? त्यासाठी हे ज्ञान अति आवश्यक आहे, ह्या टेक्निक अति आवश्यक आहे. ओके, तर इथे आपण स्टॉप करूया. परंतु जो लाईव्ह कोचिंग प्रोग्राम आहे, या लाईव्ह कोचिंग प्रोग्राम मध्ये खरोखर तुमच्या एक्सेल शीटवर असं काम केलं जातं, तुमचे जुने पॅटर्न आणि आता सध्याचं आउटकम, आणि हे जर तुम्हाला परिवर्तन करायचंय, बदलायचंय, तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा कॉल करावा लागेल. वन टू वन डिस्कशन असेल, आणि ज्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करेन. राईट? आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवू शकता की खरोखर तुम्हाला यावर काम करायचंय का. आणि ॲट दॅट टाइम आय विल हेल्प यू ॲज अ कोच. मी तुमची मदत करू शकतो तुमची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी. राईट? हा, शेवटी इच्छा तुमची आहे, कारण हे जीवन तुमचं आहे. ओके, व्हेरी गुड. सो विल स्टॉप इट हिअर.